नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। येणारा प्रत्येक क्षण प्रत्येकासाठी चांगलं आरोग्य आणि भरभरून आनंद घेऊन येवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस। सोमवार हा महादेवाच्या सेवेचा दिवस आहे। तसं तर आपण सेवेकरी रोजच सेवा करत असतो वाराप्रमाणे, पण आज विशेष अशी सेवा असते। तर महादेवाच्या पिंडीवरती त्याचसोबत महादेवाचं आसन मांडलं जातं, महामृत्युंजय यंत्र, त्या यंत्रावरती लघुरुद्र किंवा महारुद्र यांचा जलाभिषेक असतो। आपण आपल्या वेळेप्रमाणे करू शकतो बरं का, पण ही अति उच्च कोटीची सेवा मानली जाते महादेवाची। महादेव हे आपल्या पृथ्वीचे चालक मानले जातात, पालक मानले जातात। त्यामुळे महादेवाची सेवेचं विशेष असं महत्त्व आहे बरं का। तर आज लघुरुद्र केलेला आहे आपण। महारुद्र करण्यासाठी जरासा वेळ जास्त जातो, मग वेळेप्रमाणेच मी सेवा पण करते, कारण सध्या की नाही माझ्याकडे वेळेचं थोडंसं बंधन येऊ लागलेलं आहे। असोत, घरात वयस्कर माणसं असले तर चालायचंच। आता लवकरच चातुर्मास चालू होतं आहे, मग त्यावेळी आपण संकल्पसहित कोणत्या सेवा करायच्या आहेत तो आपण डिटेल व्हिडिओ लवकरच करणार आहोत। तर आजची आहे ही सोमवारची पूजा। भरभरून आज पानं, फुलं, बेलपत्री सगळं मिळालेलं आहे मला। आणि मस्त अशी पूजा झाल्यानंतर आपण लागलं स्वयंपाकाला। चला पाहूया काय केलं आहे ते। इथे आपण 1 वाटी मोड आलेली मटकी आणि 1 साली सकट बटाटा चिरून घेतलेला आहे। स्वच्छ सगळं धुवून घेतलं होतं अगोदर, नंतर एका पॅनमध्ये घालून घेतलं। त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ आणि हळद घातली। छान सगळं मिक्स करून घेतले। झाकण लावून त्याची चांगली वाफ काढून घेणार आहोत 5 मिनटं। आणि नंतर आपण कांदा, 1 टोमॅटो, आलं, लसूण याची थोडंसं पाणी घालून मस्त अशी बारीकशी प्युरी करून घेतली। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ती प्युरी घातली। छान प्युरी परतायची आहे, कारण आपण कांदा, आलं, लसूण सगळं कच्चं वापरलं आहे। तेल सुटेपर्यंत प्युरी परतल्यानंतर त्यामध्ये काळा एसूर, थोडासा गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घातलं। ते देखील छान तेल सुटस्तोवर परतलं आणि त्यामध्ये वाफवलेली मटकी आणि बटाटा घालून घेतला। लागल असं गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर ही भाजी थोडीशी लपतपी करायची असेल ना, तर तुम्ही पाणी कमी वापरा। मला थोडीशी पातळ करायची होती, त्यामुळे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे। मंद आचेवर उकळून घेतली। छान आपली मटकी आणि बटाटा रस्सा तयार झालेला आहे। अगदी झटपट होणारी वेगळ्या चवीची भाजी आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण पुढची भाजी पाहूया। इथे मी 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली, कपड्यांनी पुसून घेतली। त्यानंतर या पद्धतीने उभे पातळ काप करून घेतले। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, नंतर त्यामध्ये उभड चिरलेली भेंडी घालून घेतली। भेंडी छान परतायची आहे बरं का आपल्याला, म्हणजे छान भाजून घ्यायची आहे। आणि छान भेंडी भाजली की भेंडी चिकट देखील होत नाही आणि चव देखील छान लागते। थोडंसं तेल घातल्यामुळे ना कढईला चिकटत देखील नाही। छान भेंडी भाजून घेतल्यानंतर परत मी मधोमध थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये लसूण, जिरे, हिरवी मिरची हे जाडसर वाटलं होतं, ते वाटण घालून थोडंसं परतलं आणि नंतर परत ते भेंडीमध्ये मिक्स करून घेतलं। चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि परत भेंडी छान परतून घेतलेली आहे। ह्या पद्धतीने केलेली भेंडी खूप भन्नाट लागते बरं का। आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट देखील घातलेलं आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी छान लागते अशीच भेंडी। ज्वारीची भाकरी, चपाती कशासोबत पण भन्नाट लागते। आता तुम्हाला मी एक वेगळा प्रकार सांगणार आहे। आपण नेहमी लोणी कढवतो, म्हणजे लोणकढं तूप करतो साजूक, आणि ते तूप गाळून घेतो। त्यावेळी ना ज्या भांड्यामध्ये आपण लोणी कढवलेलं आहे, म्हणजे तूप केलेलं आहे, त्या भांड्यामध्ये अशी खरवड राहते। तर काय करायचं, ती खरवड छान चमच्याने काढून घ्यायची, त्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची चपाती आणि छान असं सगळं कुस्करून घ्यायचं। तुम्हाला इथे वेलची पावडर आवडत असेल तर घालू शकतात, नाही घातलं तर असं देखील छान लागतं। मस्त छान कुस्करायचं आहे, असा लाडू तयार करायचा आहे बरं का। वेगळा असा भन्नाट चवीचा पदार्थ तयार होतो आणि कोणतीच गोष्ट
टाकून देऊ नये, 4 जणांच्या पोटात जावी असा प्रयत्न करावा. तर चला ताट वाढून घेऊया. तर आपल्या तुपाच्या खरवडीचा लाडू आहे, त्याचसोबत आहे मटकी आणि बटाट्याचा रस्सा, भेंडीची सुक्की भाजी, मौसूत गरमागरम भात आहे, मौसूत पोळ्या आहेत आणि हे लोणचं आपण नुकतंच घातलेलं आहे आंब्याचं, त्याचसोबत आहे पापड. तर असं आपलं परिपूर्ण ताट तयार झालं आहे. तुम्हाला मी एक आधुनिक मशीन दाखवते. ही मशीन देखील माझ्या पाहण्यामध्ये पहिल्यांदाच आली. ही आणली आज आमच्या घरी, कारण आम्हाला पेरायचे सोयाबीन शेतामध्ये आणि मागच्या वर्षीचं बी आहे आमच्याकडे. तर त्या बीमध्ये काही अशा फुटी आल्या होत्या, म्हणजे आपण म्हणतो ना भरडताना काही फुटलं होतं. पण जेव्हा ताटामध्ये आणि चाळणीमध्ये घेऊन त्यांनी उडायचा प्रयत्न केला त्यावेळेस भरपूर वेळ खर्चिक झाला. मग थोडंसं ही टेक्नॉलॉजी नवीन आहे म्हणून आम्ही त्याचा वापर करायचा ठरवलं. तर ह्याला एक प्रकारची चाळणी पण म्हणू शकतो आपण. तर ही फुटीची सोयाबीन एकीकडे पडती आहे आणि ही अख्खी सोयाबीन एकीकडे पडते. हे बघा, वरच्या साईडने जेव्हा टाकली जाते सोयाबीन त्यावेळेस ती चाळत म्हणजे गाळणी वेगवेगळ्या प्रकारची होती. शेवटच्या अख्खी सोयाबीन शेवटच्या भागामध्ये येऊन एका बाजूला पडते आणि ज्याचा जो फुफुटा होता, म्हणजे काही केर वगैरे होता, तो उडून चालला आहे आणि काही अडकून बसला आहे आणि त्याची फुटीची सोयाबीन आहे म्हणजे फुटलेली, ती एका बाजूला पडते आहे. आता नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहेत, नवीन गोष्टी आलेल्या आहेत क्षेत्रामध्ये देखील. तर ह्याचा वापर अवश्य करावा, कारण वेळ आणि कष्ट हे दोन्ही वाचलं जातं. तर असं हे आधुनिक मशीन आम्ही पहिल्यांदाच पाहिलं, माझ्या पाहण्यात पहिल्यांदाच आलं, म्हणून आपल्या व्ह्यूवर्ससाठी छोटीशी क्लिप घेतली. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटलो ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आपले आजचे मेनू कसे वाटले ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत, नवीन सेवेसोबत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.